नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुनच्या समोर प्रियाचं आणखीन एक खूप मोठं सत्य येणार. आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर सध्या आपण पाहिलेलं आहे की रविराज काकांनी सुद्धा प्रियाची साथ देणं नाकारलं आहे आणि प्रियाला तिची लायकी दाखवून दिली. त्यानंतर आता प्रिया विचार करते की आता माझ्या हातामध्ये काहीही उरणार नाहीये. जर मला काही मिळवायचं असेल तर ते आहे आता फक्त आणि फक्त एकच गोष्टीतली आशा, ती म्हणजे आता मला मिळू शकत असेल तर फक्त आणि फक्त अश्विनने कमावलेल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा. कारण आता सुभेदार आणि किल्लेदार माझ्या हाती काही लागू देतील अशी तर माझी आशा नाहीच आहे. ते तर सगळं सायली आणि अर्जुनच्याच घशामध्ये जाणार आहे. पण आता अश्विनने कुठे कुठे काय काय इन्व्हेस्टमेंट केले आहे हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे जर आता मी अश्विनने कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केले आहे ते लुबाडण्याचं ठरवलं तर मला काहीतरी मिळेल. सध्या अश्विन माझ्यावरती नाराज आहे, त्यामुळे तो काही मला देणार नाही. पण अश्विनने ते डॉक्युमेंट्स वगैरे कुठे ठेवले हे मला माहिती. थोड्या कालावधीसाठी जर मी ते सगळं गायब करून ठेवलं, माझ्या ताब्यात घेतलं तर आणि तरच माझा खूप मोठा फायदा होऊ शकतो. नाहीतर मग मला काही मिळणार नाही, तेलही नाही, तूपही नाही, हाती उरलं दुपाटणं अशी माझी अवस्था होईल. आणि काहीही झालं, कुठलीही परिस्थिती झाली तरीही माझ्या हातात मला पैसा हवा. मी हे जे काही सोंग घेतले तन्वीचं ते सगळं मी पैशांसाठी केले आणि जर माझ्या आयुष्यात पैसाच नसेल तर माझं आयुष्य शून्य होईल. माझ्या जगण्याला काही अर्थ उरणार नाही. मी फक्त पैसा कमवण्यासाठी पैशासाठी जगते, त्यामुळे मला पैसा हवा, बस. पैशाव्यतिरिक्त काहीही नकोय मला माझ्या आयुष्यात. पैशापेक्षा महत्वाचं काही नाही असा फालतू विचार प्रिया करत असते. मग आता ती काय करता येईल, अश्विनची प्रॉपर्टी तरी कशी हडपता येईल असा विचार करत राहते. आणि त्याच दरम्यान प्रियाला एक उत्तम आयडिया सुचते. सध्या तरी अश्विनची जी काही प्रॉपर्टी आहे त्याचे त्याने जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ते पेपर्स मी कुठेतरी लपवून ठेवते. थोड्या वेळानंतर मग ते पेपर्स मी काढेन आणि मग काय करायचं ते ठरवेन. पण आता प्रियाने पेपर लपवायचे ठरवल्यावर ती विचार करते, घरात लपवायला नको. घरात लपवले तर सगळ्यांना अर्थात माझ्यावरतीच डाऊट येईल आणि मग माझ्या स्टोअर रूमची वगैरे झडती घेतली जाईल. त्यामुळे आता मला काहीतरी वेगळ्या ठिकाणी पेपर लपवावे लागतील. मग प्रियाला सुचतं ते म्हणजे कृष्णाच गाव. आता प्रियाही कृष्णाच्या गावी ते पेपर लपवायला जाते आणि आता तिकडे जाऊन तिथे सगळे पेपर लपवते सुद्धा. पण त्याचवेळी कृष्णा ही शेतात फेरफटका मारायला आलेली असते आणि आता कृष्णाच्या नजरेस पडतं की प्रियाने काहीतरी लपवाचपवी केली. आता प्रियाला संशय येतो की ही माझ्या शेतात काय करत असेल. बरं, प्रिया आता जरा पुढे जाणारच असते. इतक्यात तिथे कृष्णा पोहोचते आणि कृष्णा आता काय करते, तिकडे येऊन पटकन आता ती सायलीला फोन करते. आणि आता कृष्णा ही सायलीला सांगू लागते, सायली अगं इथे तुझी ती जाऊ आहे ना प्रिया, मी तिला बघितलंय. अगं ती इकडे माझ्या वावरात आलीय आणि वावरामध्ये ना ती काहीतरी करत आहे, काहीतरी दडवादडवीची काम सुरू आहे असं मला वाटायला लागले. त्यावर सायली म्हणते, आता तू काय करू शकतेस कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणत असते, चांगल्या माणसांना तोड नाही आणि वाईट माणसांना तोडल्याशिवाय राहत नाही. त्यावर सायलीम हणते म्हणजे त्यावर आता तिला लगेचच आता इकडे कृष्णा म्हणते, अगं म्हणजे ती वावरात आली तर तिच्या मर्जीन पण आता जाऊ नाही शकणार. ती तिच्या मर्जीन आता तीन माझ्या वावराच्या बाहेर पडायचं का नाही याचा निर्णय म्या घेणार. त्यावर कृष्णा म्हणत असते, जर तुला शक्य झालं तर प्लीज तिला पकड. मग आता इकडे कृष्णाही प्रियाला पकडण्याचे खूप प्रयत्न करते, पण शेवटी प्रिया तिच्या हातून निसटते. मग कृष्णाला सायलीला कॉल करते आणि ही गोष्ट सांगते की प्रिया माझ्या हातून निसटली. सायली म्हणते, तू ते कागदपत्र काढून घेऊन येशील का इकडे. यावर
मग कृष्णा चालेल म्हणते. त्यानंतर मग आता कृष्णा ही प्रियाचे ते कागदपत्र घेते आणि घरी येते. आता घरी आल्यावर तिथे पेपर्स अर्जुनच्या हातामध्ये देते. घरातले सगळे सदस्य तिथे असतात. मग आता अर्जुन ते पेपर्स बघतो आणि त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आश्चर्यचकित होऊन आता प्रियाच्या तोंडाकडे बघत असतो. त्याला कळत नसतं की ही मुलगी इतक्याही खालच्या पातळीला जाऊन मागू शकते का. ते सुद्धा एवढं सगळं घडल्यावर हिला घरातून हकलणार आहोत असं म्हटलं तरी सुद्धा अजून हिला भीती कशी वाटत नाही हा प्रश्न अर्जुनच्या मनात फिरू लागतो. आता अर्जुनचा चेहरा बघूनच रविराज काकांना कळतं की नक्कीच काहीतरी खूप मोठी गडबड आहे. त्यामुळे मग रविराज काका अजिबातच वेळवाया न घालवता अर्जुनला विचारू लागतात. अर्जुन काय रे काय झालं. अर्जुन काहीच उत्तर देत नसतो. मग आता प्रतापही म्हणू लागतो. अर्जुन अरे काय रे काय झालं. तू असं एकदम गप्प का बसलास. हे बघ बाबा जे काही असेल ते आम्हाला सांग. आम्हाला सुद्धा कळू देत की एवढं काय झालंय. ते उगाचच्या उगाच आमच्या जीवाला टांगणी लावून ठेवू नकोस. काय झालंय. कसले पेपर आहे ते. अर्जुन पण अर्जुन काहीच बोलत नसतो. अश्विन आता अर्जुनच्या हातातले ते पेपर्स घेतो आणि बघतो तर काय ते पेपर त्यानेच इन्व्हेस्टमेंट केलेल्या काही ठिकाणचे असतात. त्याच्या इन्व्हेस्टमेंट त्याच्या प्रॉपर्टीचे असतात. आता ते सगळं बघून अश्विनला खूप राग येतो आणि अश्विन आता प्रियाला म्हणतो. तन्वी शी इतकी नीच वागू शकतेस तू. या गोष्टीवर माझा खरंच विश्वास बसत नाहीये. अगं अजूनही तुला पैसाच प्रिय आहे का. आता काल परवा नाटक करत होतीस ना की माझं माझ्या नव्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्याशिवाय करमणार नाही. मला तुझ्यासोबत राहायचंय. तुझ्याशिवाय नाही राहू शकणार वगैरे वगैरे. सो आणि आता प्रॉपर्टीचे पेपर्स चोरलेस. माझ्या इन्व्हेस्टमेंटचे पेपर चोरून तुला काय मिळालं. नाही तुला काय मिळालं. तुला काय मिळालं असत. या सर्व विषयावर ना आता मला चर्चाच नकोय. आता मी जेवढं बोलतोय ना तेवढं कान उघडे करून लक्षात ठेव. खरं तर ना तुला या घरात ठेवण्याची लायकी नाहीच आहे. मला तुला घरातून बाहेर कधीच काढायचं होतं. पण सायली वहिनी आणि अर्जुन दादांनी सांगितलं ना की तुझ्या काळ्या कर्मांचा हिशोब अजूनही बाकी आहे. म्हणून मी खरंतर तुला स्टोर रूममध्ये राहायला दिलं नाही तर तुझी लायकी कधीच मी तुला दाखवली असती आणि घराच्या बाहेरही काढलं असतं. आणि शेवटचं सांगतोय माझ्या प्रॉपर्टीवर किंवा या इन्व्हेस्टमेंटवर तुझा काडी मात्र हक्क नाहीये. समजलं ना. खरं तर ना तुला असं वाटतंय फरफटत नेऊन घराच्या बाहेर काढावं. तुझ्यासारखी पातळी बाई माझ्या आयुष्यात माझी बायको म्हणून येण्यापेक्षा मी मेलो असतो तर ते मला परवडलं असतं. त्याबरोबर सगळ्या घरचे म्हणतात की अहो भाऊजी हे काय बोलताय तुम्ही. त्याबरोबर अश्विन म्हणतो नाही काही चुकीचं बोलत नाहीये. मी बरोबर बोलतोय. मी सायली वहिनी तू मला समजावत होतीस की हिच्याशी लग्न करू नको. हिच्याशी लग्न करू नको. ही नालायक आहे. हलकट आहे. अशी आहे तशी आहे. पण तरीही मी काय केलं. मी तुला चुकीचं ठरवलं. मी तुझ्याशी वाईट वागलो. तुला नको ते बोललो आणि मी हिची साथ दिली. हिच्याशी लग्न केलं आणि म्हणूनच आता मला त्या सर्व गोष्टींच हे फळ मिळत आहे. त्यामुळे मला अजिबातच काहीही त्रास होत नाहीये. मी माझ्या चुकीची शिक्षा भोगतो. ही मुलगी माझ्या आयुष्यात आल्यापासून. त्याबरोबर मग आता रविराज काका म्हणत असतात की अरे तुझ्या तर ही मुलगी आयुष्यात आली आहे. आम्ही तर हिला जन्म दिलाय म्हणूनच आम्हाला ही एवढी मोठी शिक्षा मिळते. खरंच मला एवढी वर्ष वाटत होतं की माझ्या तन्वीने मला सापडायला हवं भेटायला हवं. पण खरंच आता या क्षणी मला असं वाटतंय की उगाच ही मुलगी आम्हाला सापडली. जर ही मुलगी आम्हाला सापडली नसती ना तर खरंच बरं झालं असतं. पण आता बाद झालं. रविराज आता म्हणत असतात की तुम्ही ना ह्या मुलीला घरातून बाहेर काढा. अरे आज हिने हे पेपर चोरले. उद्या ही आणखीन काही मोठी करू शकते. ऑलरेडी हिने केलेले प्रताप काही कमी नाहीयेत. हिने सायलीच्या जीवाचा खेळ केलाय.
आपल्या पूर्ण आजींच्या जीवाचा सुद्धा खेळ केलाय आणि आता हिने त्या अस्मिताच्या बाळाचा तर या सगळ्याशी काही संबंध नसून तिच्या त्याच्याही जीवाचा खेळ करायचा प्रयत्न केलाय. मग या अशा नालायक हलकट मुलीला मुळात तुम्ही अजून घरामध्ये ठेवून घेतलंच का आहे हा मला प्रश्न पडतोय. ते काही नाही बाद झालं, आता मला ही मुलगी या घरात सुद्धा नको आहे. मी जसं तिला तिकडनं घरातून बाहेर काढलं ना तसंच आता मी हिला इकडनं या घरातून सुद्धा स्वतःच हाताला धरून बाहेर काढतो. त्याबरोबर प्रिया आता लगेचच रविराज काकांच्या पायाजवळ बसते आणि म्हणत असते, नाही बाबा नाही प्लीज, असं नका करू बाबा. ऑलरेडी तुम्ही माझा त्या घरचा आसरा आधार तर काढून घेतलेला आहे, पण आता मी तुमच्या समोर हात जोडते. मला माझ्या सासरच्या घरातून सुद्धा नका हाकलू, मला असं रस्त्यावर नका आणू बाबा. अहो मी काय करू, कुठे जाऊ, कुणाशी बोलू, कुणाला सांगू, काय कसं राहू, विचार करा ना बाबा. अहो मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा एवढा अपराध पोटात घालणार नाही आहात का? रविराज काका म्हणतात, अपराध पोटात घालून घालूनच तू गुन्हेगार झाली आहेस. इतक्यात त्या ठिकाणी पूर्णा आजी आलेली असते. आता पूर्णा आजीने अपराध पोटात घालून घालूनच तू गुन्हेगार झाली आहेस हे रविराज काकांचं बोलणं ऐकलेलं असतं. आता पूर्णा आजीला कळत नाही की नेमकं रविराज काका हे आहे असं काहीतरी का बडबडतायत. पूर्णा आजी आता घरात येऊन हा सगळा तमाशा बघते आणि म्हणत असते, काय प्रकार सुरू आहे हा सगळा आणि नेमकं काय चाललंय का इथे. आता पूर्णा आजीने हे विचारल्यावर मग सगळे मात्र गप्प बसतात. त्याबरोबर मग आता प्रिया बोलायला चाललेलीच असते. इतक्यात मग पूर्णा आजी म्हणते, गप गप, तुझ्याकडनं मला काहीही एक्सप्लेनेशन नकोय. अर्जुन सायली तुम्ही बोला, काय चाललंय हे सगळं. अरे कोणी सांगणार आहे का मला. त्यावर मग अर्जुन म्हणत असतो, पूर्णा आजी दुसरं काय सुरू असणार आहे बघतेयस ना तू. प्रिया सिनियरच्या हातापाया पडते. याचा अर्थ हाच की प्रियाचा आणखीन एक गुन्हा आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन ठेपलाय आणि आता प्रियाला आम्ही घरातून बाहेर काढण्याचा विचार करतोय. आम्ही म्हणण्यापेक्षा सिनियर, आणि म्हणूनच ती सिनियरच्या समोर हातापाया पडते. अगर या नालायक मुलीचा पापांचा घडा आता भरत आलाय ना, त्यामुळे ओव्हरलोड झालेली सगळी पाप आता एक एक करून बाहेर येतात. आता इकडे अर्जुनने हे असं बोलल्याबरोबर मग मात्र पूर्णा आजीला कळत नसतं की नेमकं अर्जुनला बोलायचं काय आहे. त्यामुळे मग आता पूर्णाही म्हणत असते, हे बघ अर्जुन, तुला नेमकं काय सांगायचंय मला ते खरंच मला कळलेलं नाहीये. तुला जे काही बोलायचं असेल की नाही ते तू स्पष्ट बोल. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, मी सांगते ना तुम्हाला पूर्णाई, अर्जुननेच कशाला सांगायला हवं. आणि मग आता कल्पना सांगू लागते, या नीच मुलीने तिच्या सगळ्या सीमा पार केलेल्या आहे. हिने अस्मिताच्या जीवाचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. प्रेग्नन्सीमध्ये हिने सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं. आज जेव्हा प्रतिमा आगीत अडकली आहे असं हिला कळलं तेव्हा ही स्वतःच्या जीवाचा विचार करत राहिली, पण प्रतिमाला वाचवण्यासाठीही पुढे नाही सरसावली. हिने तुम्हाला सुद्धा काढ्यातन मुद्दामून जाणून बुजून काहीतरी त्रास होईल असं मिश्रण दिलं होतं. त्याचबरोबर हिने अश्विनच्या नावाखाली कितीतरीदा आपल्याला खोट सांगितलंय. ही दुसऱ्या इतर मुलांबरोबर फिरते लग्नानंतरही, आणि लग्नाआधी तर हिचे किती अफेअर्स होते त्या सगळ्याचा पत्त्याही नाहीये. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते, बास कर कल्पना, नको बोलूस तू हिच्याबद्दल आणखीन काहीही. मला ना खरंच ऐकवत नाहीये, माझ्या अंगावरून शेया येतात. तन्वी, अगं कुठल्याही आई वडिलांसाठी आपल्या मुलीच्या सासरी जाणं म्हणजे तिचं कोड कौतुक करणं ही आनंदाची गोष्ट असते. पण जेव्हा कधी आम्हाला तुझ्या सासरून फोन येतो ना तेव्हा आम्हाला धडकीस भरते की तू नवीन आता काय कांड उकरून ठेवलेला आहेस आणि आम्हाला इकडे यावं लागणार आहे. काय नेमकं आम्हाला आता बघावं लागणार आहे या गोष्टीची आम्हाला कायमच काळजी वाटत राहिलेली असते की नेमकं काय घडलेलं असेल. तुला लाज वाटत नाही का ग हे सगळं वागताना. पूर्णांजी, तू जो निर्णय घेशील
तो आम्हाला मान्य असेलच्या बाबतीत तुला सगळं आता माहिती आहेच असं आता प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते. त्याबरोबर पूर्णा आजी आता घरातल्या सगळ्यांवर रागवते आणि म्हणत असते, अरे हे एवढं सगळं घडून गेलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं नाही, म्हणजे आता तुमच्या सगळ्यांसाठी मी किंवा माझं मत महत्वाचं राहिलेलं नाहीये का, की मी घरात नसते म्हणून माझ्यापर्यंत घरातल्या गोष्टी पोहोचूच द्यायची नाही. मला कळल्याने काय फरक पडतो असं तुम्हा सगळ्यांना वाटतं. त्याबरोबर मग सगळेच पूर्णा आजीची माफी मागतात, सॉरी म्हणू लागतात. पूर्णा आजीला पूर्णा आजी म्हणते, तुम्हा सगळ्यांबरोबर ती तर मी नंतर बोलेनच, पण त्याआधी मला आधी ह्या तन्वीचा निकाल लावू देत. बाद झालं. ही जी काही कर्म करून ठेवलेली आहे का नाही, त्यानंतर आता हिनेस वताहूनच आपल्या घराचे दरवाजे हिच्यासाठी कायमचे बंद करून घेतलेले आहे. त्यामुळे आता मला ही मुलगी आपल्या घरात कुठल्याही परिस्थितीत नको आहे आणि म्हणूनच मी आता हिला ताबडतोब या घराच्या बाहेर काढते आणि मला याच्यावरती कुणाकडनं काहीच आर्ग्युमेंट नकोय. मी बोललेला शब्द शेवटचा असला पाहिजे. ही मुलगी ह्या घरात राहणार नाही. ज्या मुलीने माझ्या पतवंडाच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, माझ्या नातीच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलीच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, माझ्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, माझ्या नातवाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या मुलीला ह्या घरात थारा नाही. त्याबरोबर मग प्रिया आता पूर्णा आजींच्या पायावर लोटांगण घालू लागते आणि म्हणत असते, पूर्णा आजी अगं तू तरी असं बोलू नकोस ना. अगं मी तुझी लाडकी नात तन्वी आहे. अगं विसरलीस का? तू जेव्हा मला त्रास झालाय तेव्हा तुझ्या काळजाला दुखले, तुला वाईट वाटलंय आणि आज ही सगळी मला मिळून घरातून बाहेर काढतायत आणि तू सुद्धा यांना सामील होतीस. पूर्णा आजी अगं मी काही चुकीचे केलेलं नाहीये. हा सगळा ना या सायली अर्जुनचा ट्रॅप आहे. यांनी बनाव रचलाय मला अडकवण्यासाठी, मला या घरातून बाहेर काढण्यासाठी, मला या घरातल्यांची च्या नजरेत पाडण्यासाठी. पण मी खरं बोलते पूर्णाजी, तू खरंच माझ्यावर विश्वास ठेव. तुला वाटतं का तुझी तन्वी कधी चुकू शकते, तुझी तन्वी चुकीचं काही वागू शकते म्हणून. अगं तूच म्हणतेस ना की मी तुझ्या लेकीची लेक आहे म्हणून, मग तरीही हे लोक माझ्याशी एवढं वाईट वागताना तू यांच्या सपोर्टमध्ये असणार आहेस का? बघ ना बाबासुद्धा मला घरात घेणार नाहीयेत. त्यांनी तर मला आधीच घरातून बाहेर काढले, प्रॉपर्टीतून सुद्धा बेदखल केलंय आणि आता तू सुद्धा जर मला घरातून बाहेर काढलंस तर मी कुठे जाऊ? पूर्णाजी असं नको ना वागूस पूर्णाजी. हो तर मला फक्त 1 महिन्याची मुदत दे. 1 महिन्याच्या आत मी स्वतःला सगळ्यांच्या समोर निर्दोष सिद्ध करून दाखवेन आणि मी तुम्हा सगळ्यांचा विश्वास पुन्हा एकदा मिळवेन प्लीज. त्याबरोबर पूर्णाजी म्हणते, विश्वास हा शब्द तुझ्या तोंडात शोभत नाही. तन्वी मुळात विश्वास कमवण्यासाठी ना अख्खाच्या अख्खा जन्म लागतो, तो असा महिन्याभरात 15 दिवसात नाहीच कमवता येत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुझ्यासारख्या मुलीवरती ती विश्वास ठेवण्याची चूक आम्ही सगळ्यांनी अनेकदा केली आहे, पण आता नाही. खरं तर तू जेव्हा आमची यांदा फसवणूक केलीस ना तेव्हाच आम्हाला कळायला हवं होतं की मुळात तू विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीच आहेस. एखादा माणूस जेव्हा आपली फसवणूक एकदा करतो तेव्हा आपण पुन्हा कधीच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. समुद्राचं पाणी खारं आहे हे ओळखण्यासाठी 1 थेंब पाणीसुद्धा पुरेसं असतं, पण आम्ही मात्र कायमच असा विचार केला की कुठेतरी आम्हाला चांगलं सापडेल, तुझ्यात कुठेतरी आम्हाला चांगलं सापडेल. आम्ही जर तुझ्याशी चांगलं वागलो, तुझा विचार केला, तर तू सुद्धा पुढे जाऊन आमच्याशी चांगलं वागशील, आमचा विचार करशील. पण नाही. खरंच आम्ही चुकलो. आजपर्यंत ही अन्नपूर्णा सुभेदार कधीच माणस ओळखायला चुकली नाही, पण नातीच्या प्रेमामध्ये इतकी वाहावत गेली की तुझा नीचपणाही मला समजला नाही. पण आता बास. पण सायली आणि अर्जुन प्रियाला घरात ठेव घेतात. पूर्णाजीला सांगतात
की आणखीन हिच्या पापांचा हिशेब व्हायचा आहे, त्यामुळे हिला घरातून बाहेर काढू नका. पूर्णा आजी तर दुसऱ्या बाजूला. आता इकडे मधुभाऊना सुद्धा शुद्ध आलेली असते आणि मधुभाऊना शुद्ध आल्यावर ते सायली असं करत असतात. मग मात्र लगेचच कुसुमताई इकडे मधुभाऊना शुद्ध आली हे बघून घरी फोन करते सायलीला आणि ती सायलीला सांगते मधुभाऊना शुद्ध आलेली आहे आणि मधुभाऊ फक्त साऊ साऊ एवढंच करत आहे. सायली हे ऐकून खूप जास्त ते भावूक होऊन जाते. तिला असं झालेलं असं की मी कधी एकदाची मधुभाऊंकडे जाते, मधुभाऊंना भेटते, त्यांच्याशी बोलते. मग सायली ही गोष्ट अर्जुनला सांगते की मधुभाऊ शुद्धीवर आलेत आणि ते फक्त साऊ साऊ असं करतायत. मला मधुभाऊंना भेटायला गेलं पाहिजे. अहो चला ना, आपण लवकरात लवकर निघूया मधुभाऊंना भेटायला जायला. मग अर्जुन आणि सायली हे दोघेही जण मधुभाऊंना भेटायला सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. सायली ताबडतोब मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये धावत जाते आणि आता ती मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ ओ मधुभाऊ बघा आलीय, मी आलीय, तुमची साऊ. मधुभाऊ काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे होणार आहात. बघा एवढ्या त्रासातन तुम्हाला शुद्ध आलीय म्हणजे हळूहळू नक्की सगळं चांगलं घडणार आहे. मधुभाऊ तुम्ही लवकर बरे होऊन आपल्या आश्रमात परत जाणार आहात ना. मधुभाऊ नजरेने होकार देतात. त्यानंतर मग आता मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सायली म्हणते, मधुभाऊ काय सांगायचंय, तुम्हाला काय बोलायचंय? मधुभाऊ बोला ना, काय बोला. मधुभाऊ फक्त ना एवढेच करत असतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ मला एक गोष्ट सांगा, तुमच्यावरती हा हल्ला कोणी केला, हे सगळं कोणी घडवून आणलं? मधुभाऊ तुम्हाला कोणावरती आरोप आहे का की संशय आहे का, किंवा तुम्ही कोणाला बघितलं होत का? मधुभाऊ मग मधुभाऊ बोलायला लागतात. आता त्यांना फास्ट बोलायला जमत नसतं. ते हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करत असतात. नाग. आता मधुभाऊ नाग बोलत असतात. त्यावेळी आधी तर अर्जुन सायलीला नागराज ही लिंक लागत नसते, पण मग शेवटी त्यांना कळतं आणि सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला नागराज म्हणायचंय का? यावर मधुभाऊ आता आपण त्यांना सोडायचं नाही, आता मात्र आपण त्यांची चांगली मस्ती जिरवायची, आपण आता त्यांना जन्माची अद्दल घडवायची. त्याबरोबर आता अर्जुन सायलीला सांगतो, पण तू शांत राहा, जर तू चिडचिड केलीस ना तर ती प्रिया त्या नागोबाला सावध करेल आणि ते सध्या आपल्याला नको आहे, ते आपल्यासाठी रिस्की आहे. त्यावर मग मात्र सायली ही जरा आता शांत होते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, चल आता घरी चल. अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. तो तिला समजावत असतो, मी आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी नागोबाला सोडणार नाहीये, मी त्याला शिक्षा मिळवून देणारच आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.